नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, ते बघू शकताय मी मेथी घेतलेली आहे। तर मी आज तुम्हाला मेथीची भाजी वगैरे नाही दाखवणार आहे, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी मेथी थेपले। जे आपण ट्रॅव्हलिंगमध्ये कुठेही जातो, तर आपण कुठेही आपण फिरायला गेलो या कुठे पण गेलो तरी आपण चपाती घेऊन जाणार, तर खायला मजा नाही येत आणि आवडत सुद्धा नाही। तर आपण ट्रॅव्हलिंगमध्ये असं मेथी थेपले आपण घेऊन जाऊ शकतो। तर मी आज तुम्हाला ते रेसिपी दाखवणार आहे मेथी थेपले। तर इथे मी मेथी एक जुडी आहे आणि चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे। तर मी आता तुम्हाला कट करून दाखवणार आहे की मेथी थेपले कसे बनवतात ते। तर इथे बघू शकता मी सगळं साहित्य घेतलं आहे, काढून तुम्हाला दाखवते। तर इथे बघू शकता मी सफेद तीळ घेतले आहेत 2 चमचे। इथे ओवा घेतला आहे, जिरं घेतलं आहे, हळदी घेतली आहे, धना पावडर घेतला आहे, लाल मसाला घेतला आहे, 3 चमचे बेसन घेतला आहे, हिंग घेतला आहे, दही घेतला आहे, मिरची, लसूण, अद्रक हे सुद्धा वाटून घेतलेलं आहे। कस्तुरी मेथी आपल्याला घालायची आहे। कस्तुरी मेथीने खूप फ्लेवर आणि टेस्ट खूप छान येते। आणि 3 चमचे तेल घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, मीठ सुद्धा घेतलं आहे आणि 3 वाटी आपलं गव्हाचं नॉर्मल पीठ घेतलं आहे। तर आता मी तुम्हाला आपले जी मेथीची भाजी आहे ती मी कट करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते आपल्याला कशी तयारी करायची आहे ती। तर अशी आपण मेथी बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला। ते बघू शकताय, जास्ती पण आपल्याला जाड नाही ठेवायचे, जेवढी बारीक कट करता येईल तेवढी बारीक कट करून घ्यायचे। तेवढे आपले थेपले एकदम दिसायला सुद्धा सुंदर दिसणार आणि मेथीच्या सुगंधाने एकदम टेस्ट सुद्धा छान येणार। तर इथे बघू शकता मी एकदम मेथी बारीक कट करून घेत आहे। तर इथे आपली मेथी अशी कट करून झालेली आहे। इथे बघू शकता एकदम बारीक चिरून घेतलेली आहे मी। आता काय करायचं आहे तुम्हाला दाखवते। तर आता आपण पीठ घेणार आहोत। तर इथे मी 3 वाटी पीठ घेतलेलं आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 3 चमचे बेसन। बेसन घातल्याने काय होतात, आपले जे थेपले आहेत ते एकदम टेस्टी लागतात। तुम्हाला घालायचं असलं तर घाला, नसलं घालायचं तर नका घालू, असं काही नाही आहे, पण घालणार तर खूप चांगली टेस्ट येते। तर आता आपल्याला घालायचं आहे लाल तिखट 2 चमचे, हळदी पावडर 1.5 चमचा, धने पावडर 1 चमचा। तर इथे जिरं आणि ओवा मी दोन्ही पण घेतलं आहे, ते हाताने चांगलं चुरडून घेतलेलं आहे। सफेद तीळ 2 चमचे, कस्तुरी मेथी ती सुद्धा तव्यावरती चांगली खरपूस भाजून घेतलेली आहे। अद्रक, मिरची, लसूण पेस्ट वाटून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे मीठ घालायचं आहे 2 चमचे। तर इथे 3 चमचे मीठ घातलेले आहे। तर इथे बघू शकताय एकदम नावाला आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे। साखरेने थोडं तरी आपले टेस्ट खूप छान लागते, त्याच्यामुळे मग मी थोडीशी साखर घातलेली आहे। आता आपण तेल घालूया 2 चमचे। आता हे आपलं दही आहे तो घेतलेला आहे, तो सुद्धा आपण घालूया। कोथिंबीर घेतली आहे, कोथिंबीरने फ्लेवर खूप छान येतो। आता हे सगळं आपण मिक्स करूया। अजून आपल्याला हिंग सुद्धा घालायचं आहे। तर इथे 1 चमचा आपण हिंग पण घालूया। तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित।
तर इथे आपलं पीठ आहे तो असं चांगलं मळून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला जे मसाला टाकला आहे तो सगळीकडे लागलं पाहिजे. तर चांगलं असं जर हाताने मिक्स करून घ्यायचं चांगलं. तर आता आपला चांगला मसाला मिक्स झाला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये मेथी घालूया. तर इथे बघू शकताय आपली मेथी पण घातली आहे. तर आता आपण काय करायचं आहे, चांगलं मसळून घ्यायचं आहे. आपल्याला पाणी आधी बिलकुल पण ॲड नाही करायचं आहे. लागल्यास पाणी घालूया आपण. मेथीला ऑलरेडी पाणी सुटतं. इथे बघू शकताय पूर्ण ओलसटपणा येते. पाणी घालताच आपण मळून घेऊया. तर आपण इथे आता थोडंसं पाणी घालून मळून घेऊया. जास्ती नाही घालायचं, आपल्याला लागेल तेवढंच आपण घालूया. तर इथे आपला पीठ असं तयार झालेला आहे. अर्धी वाटीत पाणी घातलं आहे मी, जास्ती पाणी नाही घातलंय. आता आपल्याला आधी तेल नाही लावायचं आहे. असंच आपल्याला आता पीठ 10 ते 15 मिनिट आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तुम्हाला दाखवते पराठे थेपले करून. तर इथे 10 मिनिटं झालेले आहेत. तर आता आपण थेपले करून घेऊया. तर इथे आपले पीठ जो आहे थेपल्याचा ते मी असे गोले करून घेतले आहेत. बघू शकता या प्रकाराचे एवढे साईजचे बनवले आहेत. तर आता मी तुम्हाला लाटून दाखवणार आहे. तर इथे आपण असं लाटून घेऊया. जास्ती पीठ आपल्याला लावायचं नाही आहे, थोडंसंच पीठ लावायचं आहे. तर इथे आपले थेपले मी 10-12 तरी लाटून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला तवा गरम करायला ठेवला आहे. तर आपण हे सेकून घेऊया. एक टायमाला आपल्याला तरी 10-12 तरी करून घ्यायचे, म्हणजे एक सोबत आपल्याला तेवढे तरी आपल्याला शेकायला भेटणार नाही. तर एक एक करून आपल्याला शेकायला नाही मिळणार बरोबर. तर गॅस आपण फास्टवरतीच ठेवून करून घेणार आहोत. गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे. स्लोवरती करणार तर आपले थेपले जे आहेत ते कडक होतील. खूप जास्त तेल लावायचं.
तर मंडळी इथे बघू शकता आपलं थेपले जे आहेत ते तयार झालेले आहेत। इथे बघू शकता एकदम नरम सॉफ्ट एकदम झालेले आहेत, मऊ एकदम। तर असे टिप्स वापरून बघा आणि बेसन घालायला विसरू नका। 2 तरी चमचे बेसन घालाल ना तर आपले थेपले जे आहेत ते खूप टेस्टी होतात। ते बघू शकता एकदम नरम सॉफ्ट झालेले आहेत, दिसायला पण एकदम सुंदर वाटतात। तर नक्की एकदा ट्राय करा आणि कसं वाटलं, आजची माझी रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा।